शेजारी शेजारी पक्के शेजारी. रुबे, ए रुबे. आत्या, आइए, आत्या ये आपका इंतजार था. आत्या ये आपका इंतजार था. देर लगी आने में मुझको, शुक्र है अब तो आई मैं. आपका इंतजार था. झालं तुझं? जाऊ आता परत. अगं आत्या असं काय करतेस? आत्ताच आलीस ना, वेडी आहेस का तू? पुन्हा कुठे जातेस? बस 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 बस. अगं बस अगं बस ग, बस बस बस. प्रवासातून आले, दमले मी. माझी काय काळजी. आपलंच घर आहे, बस. आणि अजून माझं व्हायचंय. अगं बाई, यामिनी आलीस? भरपूर पदार्थ कर. अगं मला नाहीतरी भूक लागलीच होती. आत्या, सारखी सारखी कशी भूक लागते का तुला? बघ ना, हो लता आत्या, मला ना एक नवीन रेसिपी आत्ताच सुचली. करू करू. जा जा जा, कर कर कर. अगं त्यांना भूक लागलीये. नको 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 नको. आई, बरं झालं तू आलीस. लग्न वगैरे व्यवस्थित झालं ना सगळं? अरे झालं एकदाच, पण इतके प्रॉब्लेम्स ना त्या लग्नात, काय सांगू तुला. ऐकलं आम्ही काय काय झाले प्रॉब्लेम्स ते. बरं तुझा हात कसा आहे? हाताला काय झालंय? हात मस्त आहे. अगं फ्रॅक्चर झालं होतं ना तुझ्या हाताला? नाही रे, हात नाही रे, पाय मुरगळला. अगं बाई, हो पाय मुरगळला का? हो. अगं पण मग बाळ कुठे? हा, बाबा कुठे आहेत? नाहीतर काय फोन विसरून गेला. आम्हाला काळजी लागली ना. आहे कुठे तो? आहेत कुठे मल्हार मामा? हरवले का तिकडे? वाटेल ती बोलायचं नाही. अगं मी आत्ता आले ना प्रवासातून, पाणी बिणी विचारशील की नाही? रुपे, पाणी बिणी विचारशील की नाही? मग काय. अहो मी ज्या लग्नाला गेले होते ना, ते लग्न आलंय मोडायला. अगं बाई, हो. अगं काय सांगतेस काय? हो ना, म्हणून हे काय म्हणाले माहितीये की मी तिथे थांबतो, हा, आणि सगळं व्यवस्थित करून येतो. अगं आत्ता झालेलं लग्न लगेच मोडायला आलं? हो. आजकालच्या मुली एक नंबरची बेजबाबदार मुलगी, आणि तो मुलगा आपल्या मोरयासारखा बावळट. काय झालं, त्या दोघांमध्ये लागली भांडणं आणि ती विकोपाला पोचली. म्हणून हे तिथे थांबले आणि म्हणाले की मी सगळं व्यवस्थित करतो. आत्या, तू जशी लग्नाला थांबली होतीस तसं ते लग्न मोडीला थांबलेत का? तुला काय करायचंय? गप्पस. का? मला माहिती असेल नको का माझे मल्हार मामा काय करतात ते आणि कुठे ते? तुला माहितीये सगळं? मग सांग त्यांना, सांग. मी सांग सांग सांगू. तर मी ज्या लग्नाला गेले होते ना, तिथे हे सगळे प्रॉब्लेम्स. तुम्हाला सगळं कळलंच असेल ना. आणि त्याच्यानंतर काय झालं की हे लग्न आलं मोडकळीला. म्हणून हे तिथे थांबले. त्यांचं असं म्हणणं आहे की भारतात ना घटस्फोटाची संख्या वाढते, जर बरं नाही ना, म्हणून त्या दोघांना समजवायला ते थांबलेत तिकडे. म्हणजे बाबा काही आता त्या दोघांचा संसार थाटल्याशिवाय परत इथे येणार नाही? असं काही नाही, पण जे काय करतील ना ते उत्तमच करतील. बरं झालं ग बाई. बरं रुबे, जा, हिच्यासाठी नाश्त्याची डिश आहे, जा. अहो असू द्या, कशाला उगाच तुम्ही. खा ग जरा असं काहीतरी. हरकत दमून आलीयस. अगं हे काय आहे? नाश्त्याची डिश. हो, आता या पोरीचं मी काय करू? जाऊ दे वंस, मला भूकच नाही अजिबात. अगं असं कसं? पाय मुरगळलाय तुझा, प्रवासात आलीयस, काहीतरी खा. अहो वंस, तसं नाही हो. मला की नाही खूप तयारी करायची आहे. यांनी मला एक जबाबदारीचं काम दिलंय. कसली जबाबदारी? कळेल लवकरच. मी तयारी करते. पेलेल का जबाबदारी? भाभी आप यहाँ पे कैसे आ गए? यामिनी, तुम्ही इथं कशा काय?
सांगते, सगळं काही सांगते. तुमचे गुरुजी आहेत ना, इथे नाहीयेत, बाहेर गावी आहेत, ते येणारच नाहीयेत. बसा, सगळेजण शांतपणे बसा. ते इथे येणार नाहीयेत ना, म्हणून त्यांनी मला सांगितलंय तुम्हाला शिकवायला. भगवान. चला चला चला, म्हणा तुम्ही काय म्हणता ते. एक साथ काय ते म्हणतात ते ना, म्हणा ना. चला. काय आता कसं बरं वाटलं नाही. बाई, तुम्ही काय शिकवणार आहात तरी सांगा. मी ना तुम्हाला मस्तपैकी शिकवणार आहे बरं का. म्हणजे मला गुरुजींनी सांगितलंय तुमच्या असं की मला जे आवडेल त्यांनी तुम्हाला शिकवायचं आणि मला जे येतं ते तुम्हाला शिकवायचं. यामिनी भाभी, आप ऐसा मत करो. हाँ, बल्ला की कोई बात सुनने की जरूरत नहीं है. मतलब आपको जो अच्छा लगता है, आपको जो आता है वही सिखा. यांना काय शेट्टीचा अलग काय? अहो भाऊजी, मी तेच बोलले नाही का मग काय ते? आता? अच्छा, सोड दो फिर. बघा किती विचार जुळतात आमच्या साहेबांचे आणि गुरुजींचे. बल्लाचे आणि माझे विचार जुळतात म्हणून आम्ही सतत भांडत असतो. हमने ढोलकपुर के चाचा माखनलाल हाना वो हमेशा कहावत कहा करते थे, अगर दो चीजों में समानता है तो वो दो चीजें एक साथ कभी नहीं मिल सकती. अच्छा, वो ऐसे दूर जाती है. हाँ, अगर समानता है तो. अगर मतलब वो लोगों में अगर भिन्नता है, एक दूसरे जैसी वो चीजें नहीं है, तो उसमें खींचाव उत्पन्न हो जाता है, एक दूसरे की तरफ खींचे चले जाते हैं. उदाहरण के तौर पर मैं ये कहना चाहता हूँ, मैं भंगार वाला हूँ, मेरे पास बहुत पैसा है. बराबर. और ये मोनिका है, ये एयर होस्टेस क्या वो है कुछ ऐसा, तो उसके पास पैसा नहीं है, मतलब कम पैसा है, तो हम लोगों में भिन्नता उत्पन्न हो जाएगी और भिन्नता उत्पन्न होने की वजह से हम एक दूसरे के और ऐसे खींचे चले जाएंगे. ये बात है. अच्छा 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 भाऊजी, फिर मैं ये लगेच जाके लाजो को बताती हूँ. अभी करता है. नहीं 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 नहीं, मतलब एक बात कहने थे, वो कह दी मैंने. बाई, आज तुम्ही काय शिकवणार आहात. तर आज की नाही मी तुम्हाला असं काहीतरी सोपं बिप्पं शिकवणार नाहीये, कठीण प्रकार शिकवणार आहे. 18 धान्यांचं कडबोळ. कुरमौली, अहो ही रेसिपी मला माहिती आहे. अगो बाई, खरंच की काय? म्हणजे काय? त्याला केवढं काय काय येतं स्वयंपाकातलं. अहो एकदम सोपं आहे महिना. सांगा. काय करायचं माहितीये का, पहिलं ना धान्यांचं पीठ एकत्र करायचं. बरोबर बरोबर. त्यात नंतर समप्रमाणात मसाले टाकायचे. बरोबर कळलं ना. आणि मग त्यात मोहन टाकून ते एकत्र भिजवून घ्यायचं. कोण आहे मोहन? अहो मोनिका मॅडम, मोहन म्हणजे गरम तेल असतं, ते त्या पिठात ओतायचं आणि मग कडबोळी खुसखुशीत आणि खमंग होतात. बरोबर. मी की नाही या वर्गाला आता सांगते एकदाच. या वर्गातला सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणजे अलेक्स भाऊजी. धन्यवाद धन्यवाद गुरुमौली, धन्यवाद धन्यवाद. मीनाबाई, मी असं ऐकलं की तुम्ही कुठेतरी कार्यक्रमाला गेला होतात आणि तिथे पडलात स्टेजवरून. खूप लागलं का हो? नाही म्हणजे मी सुद्धा गेले होते अहो लग्नाला. हो, आणि इतके प्रॉब्लेम्स ना त्या लग्नात, तशात मी पडले, घसरले आणि पायच तुटला माझा. आता बोला कसं करायचं? मी ना इस्लामपूरला गेले होते शोला. हा, आणि पडले वरून, लागलं मला. पण आता कसे आपण समजू की, म्हणजे तुम्ही पण बाई माणूस, मी पण बाई माणूस. बाई माणसाचं दुःख कसं बाई माणसाला कळतं मला. पण आता काय आहे, माझी एक मागणी आहे तुमच्या. मागा ना, काही मागा. कसे आता मास्तर नाहीयेत, तर वार्षिक परीक्षा असते ना, ते आजच घेऊन टाका आणि करा मला पास. असं कसं? नाही नाही, हे काही शक्य नाहीये, कारण मी एकाच दिवसाची धनी आहे ना. गुरु माऊली, उद्या सकाळी तयारी करायला पाहिजे ना. वासाड्या, त्या आजच फक्त शाळेत शिकवणार आहे. हा, म्हणजे 1-2 दिवसच शिकवायला आले मी इथे शाळेत तुम्हाला. हा, तसं आहे का? मग ठीक आहे, ना प्रॉब्लेम. पोपटराव, आपल्याला सुरू करा. तर आज या ठिकाणी हे काय आता? तेच सांगतो ना,
त्या ठिकाणी मी तेच सांगतोय की आज या ठिकाणी एक अत्यंत महत्वाची सूचना अशी मला करायची आहे. तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे का आज या ठिकाणी 26 जानेवारी ही जवळ येत चाललेली आहे. म्हणजे काय आहे की एकूणच परकीय शक्तीचा आपल्यावर हा डोळा आहे. तर आपण सगळे सतर्क राहायला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण सगळ्या सावधानतेचे इशारे हे ते बाळगले पाहिजे. लक्षात ठेवा. चुप बैठो पपटा, कुछ भी बघता है. काही सतर्क बेतर्क कुछ नहीं होता है. आज 26 जानेवारी जवळ येते आहे, पण आता की इकडे कशाला येते. एक बल्लाळा तरी काय तेवढा पुरे आहे. कोई नाही आहे का यहाँ पे. नाही असं करून चालणार नाही. हा आपल्या सिक्युरिटीचा प्रश्न येतो ना. चुप बैठो. काय सिक्युरिटी लगा रखी है. ताप झाला या सिक्युरिटीचा डोक्याला. फिर जाईल तिकडे आपलं 50 वेळा हे चेक करता ते चेक करता है. काही गरज नाही आहे. ताप झाला नुसता सगळा. आता माझ्यासारख्या सज्जन माणसाकडे काही बॉम्ब असणार आहे. नाही असं नाही आहे, पण हे आपली सिक्युरिटी आहे ना. पोपटराव, ये सूचना बिचना देने की जरूरत नाही. अभी चुप बैठो. पोपटराव राहू द्या. एकदा सांगितलंय ना ग बसा. काय घालायचंय तो घालू द्या गोंधळ त्यांना. ठीक आहे, होऊ द्या तुमच्या मनाप्रमाणे. अरे काय है, बार ऐसे लगा रखते हैं. भगवान, अरे कब से हिसाब लगा रहा है, जल्दी कर. 1 घंटा हो गया. लवकर कर बाबा, मला पटकन म्हणायचं आहे. हमारे पास बहुत पैसा है. साहेब, तुम्हाला आता असं म्हणणं जड जाणार आहे. क्यों? आपलं थोडं नुकसान झालंय. कभी ना कहीं का हरामखोर है तू. 1 नंबर का बिन काम का. कशाला ठेवला है तुला नुकसान करून घ्यायला. थांब, आता तुझा पगारच कट करतो. नको ओ साहेब, असं काय करू नका. नको ये महीने का पगार नहीं मिलेगा तो मेरा साहेब. नुकसान हुआ है ना. हाँ, तर पगार नहीं मिळणार आता तुला. नको साहेब, माझा पगार नका कापू. ऐका ना माझं. बैठ. ये मैसेज आया लगता है. अरे साहेब, थोड़ा पढ़ता. अच्छा, oh my God. This. Yes. Okay, that. So sweet of all call. पढ़ना कमीने पढ़. पगार देणार की नाही सांगा आधी. दूंगा भाई दूंगा. बच्चे की जान लेगा क्या आप. पढ़. साहेब, तुमच्यासाठी नाहीये. बदल मेसेज आला. क्या? आय लव्ह यू. I love you. क्यों? नाही, असंच लिहिलंय याच्यामध्ये. I love you काय? हा, पढ़. आगे पढ़. मला तुझ्या विना करमत नाही. तू मेरी सांसों में, तू मेरी धड़कन में. मोनिका काय होगा. मोनिका काय. पढ़. छे, ही तुम्हाला कशाला मेसेज करेल. नाही म्हणजे साहेब, आणि हा मन्नूचा फोन नंबर नाही आहे. फिर किसका है? अननोन है, अननोन. अच्छा, अननोन का मैसेज है. अरे हमरे अननोन, वो गांव में पीपल का पेड़ है, उसके सामने कुआं है, कुएं सामने एक देखो एक जामुन का पेड़ है. नाही साहेब, अहो अननोन म्हणजे नाव नाही, निनावी नंबर आहे. हमें लगा कोई लड़की है अननोन नाम की. नाही साहेब, मला काय वाटतं ना, चुकून कोणीतरी पाठवला असेल. अरे नहीं, गलती से ऐसा मैसेज थोड़े कोई भेजेगा. नाही म्हणजे तुम्हाला कोण पाठवणार. इधर. अरे होगी कोई चाहने वाली.
जी काय चालला है? जी सुना, आज एक काम करना, अष्टपती गुरुजी है ना, उनकी फी दे देना आणि रेखासाठी चारा घेऊन या आणि तिला सांगा रेखा जरा जास्त दूध दे. अजय ध्यान कहाँ है? अजय रेखाला काय सांगाल? आई लव यू. रुक 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 रुक. अरे तुम्हें नहीं कहा आई लव यू. नहीं मतबल तुम्हें कहा, लेकिन रसाद के सामने वाला आई लव यू नहीं था, वो मन ही मन वाला आई लव यू था. अजय कुछ मत बोलो, आंखें बंद करो और मन ही मन में बोलो. भगवान इसको कैसे बताऊं? बताओ बताओ. नहीं, बताओ ना बताओ. नहीं अभी 2 मिनट में आए हैं. 2 मिनट में आते हैं. ऐसे सुनो ना, शर्माते क्यों हो? हवा की मौसमों से आज भोरे लूट गए. काय गाणं बिणं म्हणत, चेहरा एवढा खुल्ला टवटवीत तजेलदार, काय काय खास है? नहीं मतलब ऐसे कुछ हुआ नहीं है. नाही कुछ हुआ नहीं है. कसं तुमचा चेहरा एवढा लक 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 लकाकतोय, काय क्रीम बिम लावत का कुठचं? बिरजू शेठ माझा एक मित्र आहे, अभिनय देव नावाचा, खूप मोठा ऍड मेकर आहे. त्याला सांगून एखादी क्रीमची ऍड मिळवून देऊ का तुम्हाला? मतलब इतना इतना खिल उठा है मेरा चेहरा. खुल्ला खुल्ला इतकी वर्ष मी तुमच्याकडे काम करतोय, असा दिसला होता यांचा चेहरा कधी? अजिबात नाही. नाही तर काय, आल्यापासून मी सुद्धा बघतोय, कधी एवढे फ्रेश दिसले नाहीत. नाही ते एरवी भंगार भंगार किंग दिसतात फार तर. सच ऐसे दिख रहा हूँ. एक बात बताओ, आप दोनों किसी को बताना मत. एक मुझे मैसेजवा आया है. हो, एका मेसेजनी चेहरा एवढा लखलखतोय. काय मेसेज आहे, आम्हाला तरी पाठवा. सांगा ना, काय काय मेसेज काय? किसी को बताना मत. किसी को बताना मत. एक ऐसा मैसेज आया था. सुन ना, सुन पहले. ऐसा मैसेज आया था, उसमें लिखा था आए. डॉक्टर कडे जायचं ना. अरे नहीं उस पर ऐसे लिखा था. अरे असं काय लिहिलं होतं? बहुत शर्मा रही है. लाज वाटते तुम्हाला? एवढं काय होतं मेसेज मध्ये? उसमें लिखा था 1 for 3. द्या तेवढे पैसे ज्याचे कोणाचे आहेत ते. अरे ये समझ नहीं रहा है. अरे 1 for 3 मतलब आई लव यू. और लिखा था, मतलब ऐसे लिखा था कि तुझ्याशिवाय राहू शकत नाही मी. तेवढं बरं वाचता आलं तुम्हाला? अरे मैंने नहीं पढ़ा, वो रसाब ने पढ़ के बताया था. साहेब तुम्हाला सांगतो, मोठ्या मोठ्या माणसांचे खूप फॅन असतात. कोणीतरी फॅन असणार. खरंच मुझे भी ऐसे ही लग रहा है. हाँ? कोई फैनवा होगा. फॅनवा? करा ना, फोन करा ना. मग मैसेज आया, खाली फोन करूंगा तो तमाचा नहीं खाऊंगा. काही होत नाही, फोन करून बघा. हल्ली मेसेज वर लग्न ठरतात, एवढं काय त्यात? नाही तर काय, बिरजू शेठ तुम्हाला सांगतो, आमच्या दुबईमध्ये ना एवढे प्रेमाचे मेसेजेस जातात, ह्या मोबाईल बंद, त्या मोबाईल मध्ये, त्या मोबाईल बंद, त्या मोबाईल मध्ये, की 2 मोबाईलचा अफेअर झालं एकदा. हे फार बोलायच्यात, पटकन तुम्ही फोन लावा बरं, नाहीतरी असंच बोलत राहतील. नहीं देखो मैं थोड़ा ऐसे क्या बोलते हैं उसको, कुछ होगा तो नहीं ना? अरे नहीं, अगर कुछ लावा बिंदास. देखो आप दोनों हो ना, कुछ हो गया तो आप दोनों को देखना पड़ेगा. काही होत नाही, आम्ही लगाओ. फोन. ये रॉन्ग नंबर तो नहीं होगा ना? बघा ना. बघायला काय जाते, व्हायब्रेटर वरनं काढा ना. किसी का फोन आ नहीं रहा है, मैं लगा रहा हूँ. शर्म आ रही है. काही होत नाही. काय तू हेलो. हॅलो.
हेलो, देखिए इस नंबर से मुझे एक मैसेज आया था. मेरा नाम बिरजू पाठक है. माहितीये रे, तुझा नंबर माझ्या मोबाईल मध्येच नाही, माझ्या हृदयात पण सेव्ह आहे. इथेच थांबा नको. हेलो, आपका शुभ नाम बता सकते हो आप? मिसेस बिरजू पाठक. जो है लाजो नाही याला, कोणतरी वेगळा क्या व्हायला आवडेल मला, पण सध्या तरी रीना. रीना? ऐसा बरं ऐक, मी रात्री फोन करते. निवांत बोलूया. ओके? सिया. नहीं, अभी तो रीना बताया था. सिया कैसे हो गया? अरे सिया म्हणजे सी यू सून. बाय. सी यू. आई सी यू. PCO. That no. That झालंय, ठेवलंय, पण कळलं आम्हाला, ठेवलंय. काय काय बोलली सांग ना, काय म्हणाली? काय झालं? रीना नाम है, रीना. साहेब, रीना म्हणजे मुलगी. साहेब, मी एवढं चांगलं काम करून दिलं तुमचं, आता तरी माझा पगार वाढवून द्या. आज देव पावला. शेवटी तो दिवस आला. विश्वास ठेव ना तुझ्यावर. गेले 25 रुपये. हा पगार, ही पगार वाढ आहे? नाही, माझं पान घेऊन ये. 27 रुपयाचं पान आहे हे. 25 रुपये वरचे 2 रुपये काय मी टाकायचं काय? अरे मी टाकतो. हा, मग द्या. नाही, ते 25 रुपये मला दे, मी 2 रुपये टाकून पान आणतो ना. अरे बिरजू शेठ असं फर्स्ट क्लास पान आणतो. नवीन आलंय, सोन्याचं वरखा असलेलं. डोंट वरी, आलोच मी. ओके. नाही, वाईट वाटून घेऊ नका. वाईट वाटलं ना, गेले 25 रुपये गेले ना. 25 क्यों दे उसका पैसा? जानने दे लेके. रीना, इतना सब कुछ मिल रहा है और बहुत पैसा है हमारे पास. चिंता ना कर. ए माऊ, महुआ. मोरू, असं का बघतोयस माझ्याकडे? नाही, तुला नाही कळणार. इतकी सुंदर दिसतेस ना तू. नाही, मला नाही राहवत आहे. काय? लग्न करूयात का आपण? महुआ, ए महुआ. शी बाई, अगं बाई महुआ, इकडेच होय तू. मी तुला सगळीकडे शोधलं माहितीये. तू इथे काय करतोयस? मी अगं रेंजच येत नव्हती फोनला, आणि इथेच रेंज मिळते म्हणून आलो होतो. अच्छा, मिळाली रेंज? मिळाली? हो, मिळाली. मजा. अगं इथेच रेंज येते ना, आणि एक मोठी ऑर्डर येणार होती म्हणून थांबलो इथे. नंतर घे तू फोन, मला जरा बोलायचंय महुआशी. जा. अगं पण जा म्हंटल ना एकदा. अरे जा. हा महुआ. हॅलो. हा, आता येतोय आवाज. बोला. हा, बोला ना. बोला. हो, येतोय ना आवाज. बोला ना काहीतरी. हॅलो. मोरया. ए मोरया. हा, बोला, येतोय आवाज. हो. फोन इथे आहे म्हटलं, आणि बंद झाला. अरे फोन. आणि तू का? तू काय करतेस इथे? मम्मी. हा, मी साडी नेसलीये ना.
हो बाई हो की, छान दिसतेय. मग मी साडी नेसलीये म्हणून मला खूप गरम होतंय. बाई इतकं गरम होतंय ना मला. साडीत ना नेहमी उकडतं मला सुद्धा ना. मी ह्यांना नेहमी सांगते की मला ना जरा असं गाऊन वगैरे घालू दे. काय हो यामिनी काकू, काहीतरी काम होतं म्हणालात ना तुम्ही? बाई हो विसरले की, माझं ना तुझ्याकडे खूप महत्वाचं काम होतं. काय काम होतं? ते हे नाही येत ना इथे, म्हणून मी शाळा घेतेय. हो मुलांना खूप आवडते मी शाळा घेतलेली. हो ना. हो मला म्हणाले असं की तुम्हीच घेत जा नेहमी शाळा, गुरुजींपेक्षा जास्त छान शाळा घेता तुम्ही. मस्तच. शपथ असं म्हणाली सगळी मुलं. पण मग मलाच असं वाटलं की जाऊ दे ना. आणि यांचा सुद्धा फोन आला की नको शाळा घेऊ नकोस म्हणून. का? नाही म्हणजे याच्यापेक्षा जास्ती छान छान कामं करणं, म्हणजे जेवण बनवणं, कपडे धुणं. नाही बरोबर आहे त्यांचं. बरोबर आहे की बरोबर आहे. म्हणून यांनी सांगितलं की मऊवाला जाऊन सांग शाळा घे. मला? हा म्हणजे बल्ला काका म्हणले की मी शाळा घ्यायची आहे? हो. अगो बाई, बल्ला काकांनी सांगितलंय ना, मी नक्की घेईन शाळा. पण जमेल का तुला? हो जमेल ना, मी प्रयत्न करेन. नाही काय अडलं ना तर मला विचार तू, कारण मी खूप छान शाळा घेऊ शकते. मुलांनी सांगितलं. हो चालेल. आणि ऐक ना, शाळा घेशील ना तेव्हा अशीच साडी नेसून जा, छान दिसतेस. थँक्स. हॅलो 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 हॅलो, आता खरंच फोन आलाय बघ. हॅलो, हा बोला. हा बोला ना. हो देतो ऑर्डर. हो हा किती कधी? हा बास आता. बस आता. बाय. हॅलो. चला तू जा ग, जा. चल चालत म्हणे. आहिस्ता 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 निंदिया तू आ, इन दो नैनों में है बड़े सोए सोए जैसे. आहिस्ता. जी आप भी सो जाओ. हाँ हाँ जब तो है, पहले तू सो जाओ, उसके बाद में मैं सोऊंगा. नहीं सो जाओ जल्दी से. अरे नहीं नहीं, हमें काम है. बढ़िया सा फोन जो आने वाला है. किसका फोन आने वाला है? किसका? नहीं किसी का नहीं फोन. अब मोबाइल लाओ. लाओ मोबाइल, रखो हाथ पे. एक तो मोबाइल में कुछ पढ़ना लिखना आता नहीं है, ऐसे ही शायरी के लिए लिया है. लाओ फोन, हाथ में रखो. हाँ, ये लो. कोई फोन मिलेगा नहीं, आप सो जाओ. पागल कहीं. कब आएगा फोन, कब आएगा भगवान. लगता है मुझे फोन करना पड़ेगा. हॅलो. मला माहित होतं तू मला फोन करशील. मी आतुरतेने वाट बघत होते तुझ्या फोनची. कसला आवाज येतोय? अरे वो आवाज रहती है ना, मशीन की आवाज. मशीन? कसला मशीन? वो मशीन रहती है ना, घर में पड़ी रहती है वो. हाँ? वो पैसे गिनने की मशीन. काय? हाँ बहुत पैसा है ना हमारे पास. बिरजू, खूप झालं आता असं फोनवर बोलणं, असं लांबून लांबून. बस. म्हणजे आपण आता बोलायचं नाही परत कधी? हो. आता मला तुला भेटायचंय प्रत्यक्ष. कुठे भेटूयात? कुठे? माझ्या घरी आहे. घरी? तुझी बायको असेल ना? बायको असले म्हणून काय झालं? तू घरी आहे ना? का? तू घाबरत नाही वाटतं तिला? नहीं मैं नहीं डरता उससे.
मधबन ऐसे वो सीधी सादी है, गरीब गाय की तरह है। काय झालं? नहीं कुछ नहीं, वो मशीन थोड़ा इधर उधर हो गई। बरं ठीक आहे, उद्या भेटूयात. मी येईन तुझ्या घरी, चालेल ना नक्की? अच्छा अच्छा, एक काम करो, कल शाम को घर पे आ जाओ. ओके देन, सी यू. हाँ, कल शाम मिलते हैं. हाँ गरीब काय है. आहिस्ता आहिस्ता कल शाम आएगी रीना के साथ. आधी विचारायचा. अरे यार गपना यार, आज कोण येणार आहे सांग. नाही काय आहे, या ठिकाणी ना मला असं वाटते का आज यामिनीबाईच आल्या पाहिजे. म्हणजे कसं आहे की त्या काही सांगतील आणि आमच्या महिनाबाई स्वयंपाकातलं थोडं तरी शिकतील. मला आवडत स्वयंपाक करायला. बघितलं, हे असं आमच्या महिनाबाईचं. अहो महिनाबाई, तुमच्याच फायद्यासाठी सांगतो. म्हणजे यामिनीबाई आल्या तर तुम्ही नाही निदान आम्ही तरी त्यांच्याकडनं काहीतरी शिकून घेऊन तुम्हाला चांगलं चांगलं खाऊ घालू करून. अरे हे तुमचं झालं ना, पण मला काय पण कळत नाही त्यातले. काय शिकत होते काळी आंबोली. काय आंबोली? कपडे कडबोळा, तेच ते बोळा. यु नो मी काल रात्री ट्राय केला, पण मला जमलाच नाही. ओ माय गॉड. मग मी काय केलं माहितीये, ऍट लास्ट ते डॉगीला देऊन टाकला. देन यु नो व्हॉट हॅपेंड? काय काय? माझ्या डॉगीचं दात तुटली. म्हणू मग तो आता चावणार कसा? दाडाला चावलीत का काय त्यात. अरे पण तुम्हाला जर कळलं नव्हतं गुरु माऊलीने काय सांगितलं तर मला विचारायचं ना. दात वाचला असता डॉगीचा. थांबा थांबा थांबा, बघा बघा कोण आलंय साडी निसून. व्हॉट्स रॉंग विथ यू? आज मी तुमची शाळा घेणार आहे. मेलो. काय म्हणालास? ले लो क्लास, ले लो. हा, तर माझा पहिला प्रश्न आहे. एक मिनिट थांबा. यांना पण म्हणा ते एक साथ नमस्ते. नमस्ते. तर माझा पहिला प्रश्न आहे, जीवनशास्त्रातील फॉस्फरस कुठल्या घटकाशी मिलन झाल्यावर प्रकाशित होतो? का तो स्वयंप्रकाशित असतो? आणि सोडियमच्या खाली आलेले वाळूचे कण जळून खाक झाल्यावर काचेची निर्मिती कशी होते? आवडलाय ना प्रश्न? हाचकन टाकला तुम्ही प्रश्न हा एकदम. सब टायटल्स नाहीये का? मला काय बी कळलं नाही. अगं केवढा सोपा प्रश्न विचारला मी मोनिका. मग सोपाच तर होता. सोपा होता मग कठीण काय असेल? प्रद्युम्न शांत बसा. तुला ओरडते जा ना. अरे तूच. तुझ्याशीच बोलतेय मी. ही पण बोलते. आपलं तुलाच म्हणतेय मी. हा, तर मला असं विचारायचं होतं की कुणाला रसायन शास्त्रातलं काही येतं का? तुम्हाला येतं काय? आम्हाला शिकवा. आमचं तेवढं रसायन जुळलं एवढंच आहे, बाकी काही बर असू दे. हा विषय तुम्हाला अवघड वाटत असेल तर आपण एखादा सोपा विषय घेऊया. मी तुम्हाला गणितातले सोपे प्रश्न विचार. एका माणसाकडे 5 पेरू आहेत. तर जीवनात येणाऱ्या गर्तेमुळं त्या माणसानं आभाळाला हाक मारली आणि मग आभाळात उंच उंच फेकलेल्या वस्तूंमध्ये द्विपेरूंचं आकलन झालं आणि मग त्यानं आभाळाला असाच प्रश्न विचारला की नक्की पेरूंची संख्या किती? आभाळ पडलंच असेल खाली. शिबाई, या वर्गात कोणी हुशार विद्यार्थी नाहीये का? हुशार वरून आठवलं, काय रे रावसाहेब, बिरजू पाठक कुठे आहेत? बाई साहेब आज महत्वाच्या कामासाठी बाहेर गेले.
त्यांना म्हणावं शाळेला अशा दांड्या मारलेलं चालणार नाहीये. चला आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळू. एकदम असा साधा सोपा विषय तुम्हाला शिकवते. पृथ्वीशास्त्रामध्ये जेव्हा पृथ्वीच्या भूगर्भामध्ये एखादी गोष्ट घडते, एखादी क्रिया घडते, तेव्हा पृथ्वीच्या भूतलावर त्याचा परिणाम होतो. आणि तशीच क्रिया जर आपल्या हृदयामध्ये घडली तर त्याला आपण असं म्हणू शकतो की आपण परिवर्तनाची पुढची पायरी चढत आहोत. टिंग 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 टिंग. जरा चहा सुटली, जरा येतो बाई. ऐका, कुठे चाललाय? मी शिकवते इथे. शी बाई. काय बिरजू शेठ आला का? फोन आला का? अरे आला नव्हता, मीच केला होता. केला का उतावीळपणा? उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग. काय संयम नाही या माणसाला अजिबात. क्या नाही आहे संयम? पेन्शन 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 पेशन्स म्हणायचे. पेशन्स. बघा ह्यांना पण कळलं. संयमच नाहीये माणसाला. पेशंट पेशंट. अहो पेशंट नाही हो, यम असतो ना यम. त्याच्याकडे जायचं नसेल तर धीर धरून बसावं लागतं ना. धीर धरावा लागतो, वेळ काढावा लागतो. तो संयम. कंट्रोल कंट्रोल. असू दे रे, किती किती बोलशील त्यांना. केलंय ना फोन आता, जाऊ दे. असू दे. बोला काय झालं? हे बघा सासरे बुवा. काय कोण रे? काय बोलतोस तू? बोला ना तुम्ही. सासरे बुवा. नाही नाही, तू चुप बैठ ना भाई, तू चुप बैठ. काय चाललंय हे? कुठे कोण रे? रुको रुको रुको, मेरी बात सुनो. मैंने फोन पे बात की. रीना है वो, रीना. वो नहीं, आज वो शाम को मिलने के लिए आने वाली है. बहुत डर लग रहा है लेकिन हमें. घाबरू नका. टकाटक कपड्यांमध्ये जा, तयारीत जा एकदम. हे असले भंगर कपडे घालू नका, भंगराचा वास येतो सगळ्याला. एक मिनिट. डोंट वरी बिरजू शेठ, मी आहे ना, माझ्याकडे फर्स्ट क्लास परफ्यूम आहे, ते देतो तुम्हाला. त्याचं मारा तुम्ही की पोरी अशा वश होतात. वश. क्या? वॉश वॉश फर्स्ट फर्स्ट परफ्यूम मारायचं की पोरी वॉश. ऐसा परफ्यूम है परफ्यूम परफ्यूम है. 5,000 रुपये द्या, लगेच देतो आणून. त्यापेक्षा 5 रुपयाच्या अगरबत्त्या चोळून मी अंगाला. जे काय चोळायचं ते चोळा अंगाला, डोक्याला. पण जरा बरे जा. संध्याकाळी मी येईन मदतीला. काय सांगायचं ते समजून सांगेन. कधी येणार? संध्याकाळी येईन ना. अरे तो नाही का मैंने. संध्याकाळ कधी येणार असं झालंय मला. रीना ओ रीना. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5. 1 2 3. काय काय चाललंय? काय चाललंय? 1 2 3 4 5 6 7 8. कुठे चालले? लवचिकता गेली निघून. नृत्याचा सराव थांबलेला आहे असं चालणार नाही. तुम्हाला उत्तम नाच आला पाहिजे. नहीं नहीं गुरुजी, मुझे नाचता आएगा, जरूर आएगा. ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का. नाही गुरुजी, आपलं जे गाणं बसलं आहे ना त्याच्यावरच नाचूया. मी नाचे बेबीची आई नाचे. मी नाचे गिरकी कोण आई घेणार आहे. मी नाचे बेबी नाचे. बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया. सुपर्ब गाना है ये. इसको तो मैं कहता हूँ ना, ये एंथम होना चाहिए इस घर का. अब ये क्लास खत्म करो, घर जाओ. नहीं वो लाजो को थोड़ा बाहर जाना है. अरे नहीं, हमको कहीं बाहर नहीं जाना है. आज पूर्ण संध्याकाळ मी नाचणार आहे. अच्छा अच्छा, म्हणजे आज काहीही करून तुम्ही पण केला आहे का? संध्याकाळपर्यंत हे घर जमीनदोस्त करायचं. असं काय म्हणते बिरजू शेठ? हे बघा, आता मला जे माझं काम करायचं ना त्याची परवानगी द्या. आता तुमचं जे काम आहे ते तुम्ही करतच नाहीत. कुठला? माझी फी देण्याचं. हे वरनं आठवलं, जाताना यांच्याकडे 100 रुपये घेऊन जा आणि बाथरूम साठी 100चा बल्ब आणा. बाथरूम साठी 100चा बल्ब? हाँ, 100 रुपये लेके जाओ ना. नाही ते सगळं नंतर. आधी नाच.
मी नाचे बेबी नाचे. नहीं 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 नहीं, रुको रुको रुको, ये नाच बीच आप भी बंद करो, ये क्लास बेस ये बंद करो और काम करो, आप दूसरों का नाच देखने जाओ ना, अच्छा होता है वो. देखो आप क्या है, वो कलाकार वो कलावंत कहते हैं ना, ऐसा कुछ कहते हैं ना, वैसे है ना आप. हाँ क्या है, हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा कहावत कहा करते थे. हाँ मतलब क्या है, अगर दूसरों की कला आप देखोगे तो अच्छा होता है सेहत के लिए. मतलब दूसरों की कला अगर देखनी है तो अपनी आत्मा से देखनी चाहिए, आत्मा की आंखों से देखनी चाहिए. हाय गजब, अजब सी बातें कर रहे हो, क्या बोल रहे हो? तुम्ही आता हे जे काय बोललात ते सोप्या पद्धतीने मला लिहून द्याल. तो और कठिन जाएगा, लिखने को नहीं आता है. बोंब आहे. अरे मेरे कहने का ये मतलब है, किसी और का डांस का शो देखने के लिए जाओ. नहीं, हम नहीं जाएंगे, हम तो आज दिन भर नाचेंगे. भगवान, अरे ए लाजो जी, हे हाडाचे कलाकार आहेत, हाडाचे कलाकार. हाडाच्या कलाकाराने दुसऱ्याची हाडाची कला बघितली पाहिजे आणि दुसऱ्याची हाडाची कला बघितल्याशिवाय आपल्यामध्ये हाडं उत्पन्न होत नाहीत, मधबाल कला उत्पन्न होत नाही. किती हाड हाड करताय. हाड हाड केलं तरी सराव इथं होणार, संध्याकाळपर्यंत आम्ही नाचणार. सर सर अष्टपुत्र लाजो को साथ में लेके जा, असं म्हणताय. हा हा ठीक आहे, हरकत नाही. चला राजूजी आपण जाऊया आज काहीतरी छान बघायला. आप मुझे इनके साथ भेज रहे हो? क्यों नहीं, तुम गुरु ये शिष्य है, ये गुरु तुम शिष्य हो. हाँ गुरु शिष्य का नाता है ना, पवित्र नाता है. तो ठीक है, हम जरा तैयार होके आते हैं. हाँ गुरुजी सर. हाड हाड काय काय सांगू, ती मुलगी एक नंबरची टॅम्बेस. हो मग काय काय झालं ते नीट सांग मला आत्या. तर काय झालं माहितीये का? अगं ते नंतर सांग, आधी मला काहीतरी खायला दे बाई, भूक लागली खूप. आत्ता तर दिलं नाही ना खायला. वंश असं काय करताय तुम्ही? एकतर माझा पाय दुखतोय तरी सुद्धा मी तुम्हाला ना एका पायावर उभं राहून खायला करून देतेय. तुम्हाला ना कदरच नाही अजिबात. अगं असं कसं रुपे? अगं इतक्या दिवसांनी ही आली, हिने नको का मला छान छान खायला करून द्यायला? रागिणी असती तर असं बोलली नसती हो रुपे. का मुकी आहे का ती? मला खायला आणून दे. लता आत्या, तुम्ही प्लीज शांत बसा आणि आम्हाला गप्पा मारू द्या. हो ना. ऐक मग ती काय टाळ्या मारतायत आणि काय गप्पा मारायच्या आहेत का? तिकडचं नाहीतरी सगळं कळतच होतं ना इकडे आपल्याला. ओ आत्या, पण यामिनी आत्या घरी परत आलीये याची आठवण करून द्यायची तिला. हा आठवण करून द्यायची मला. हा काय? अगं ती इकडून लांब होती तेव्हा करून द्यायची असते आठवण. आता इकडेच आल्यावर इकडचीच कसली देतेस आठवण करून? कॉमन सेन्स वापरा, कॉमन सेन्स. कॉमन सेन्स म्हणजे यामिनी आत्या घरी परत आलीये याचा तिला अजून फील आलेला नाहीये. नाही आलाय, कारण मी अजून गायले नाहीये तिच्या समोर. करू बी नको, मला सगळा फील आलाय. करू अगं खरंच आलाय. घे आता फील घे. या मुलीच्या मनात कधी काय येईल ना काही सांगता येत नाही. ए रुबे, अगो बाई पाय पाय सांभाळ. हळूहळू फील दे. हा अगदी जोरात फील देऊ नको. ऐक हा दया घना तुटले चिमणे घरटे. अगे बाई, आता आमच्यावर दया कर ग. दया घना. अगं बाई, अगं खरंच केली की गई नाही आमच्यावर दया. आत्या, मला ना एक शंका या गाण्याबद्दल. तुला दया घना या गाण्याबद्दल शंका आहे? जा जा जाऊन तुझ्या पंडितजींना विचार. जा 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 पळ 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 पळ. आले हा. सावकाश ये गा. सावकाश. ए देवा, गेली बाई. ऐकलं की गई लगेच. हो ना. आणि आश्चर्य म्हणजे आज बरी गायली चक्क. हे बरं. अगं याच्यापेक्षा माझं खाणं बरं. मी आले. हा
जरा पायाला बाम लावून येते. हा आणि बरोबर काहीतरी खायलाही आण मला. आणते हा. खूप आणते. भरपूर खा. यामिनीच्या हातचं खायचं. शेजारी शेजारी